काय ग ऐश्वर्या, तू इंग्लिश शिकवते म्हणजे कायम इंग्लिशच बोलत असणार, बाहेर पण घरी पण, म्हणूनच तुला इंग्लिश बोलायचा कॉन्फिडन्स आहे. कायम इंग्लिश बोलूनच तुला फ्लुएंट इंग्लिश आलं का? हा, तू इंग्लिश मीडियमची आहेस म्हणून तुला इंग्लिश एवढं चांगलं येतं बरं का. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. मंडळी, हे सगळं मी कायम ऐकत असते. म्हणजे माझ्या नातेवाईकांना सुद्धा असंच वाटतं की मी इंग्लिश मीडियमची आहे ना म्हणून इंग्लिश चांगलं येतं. पण जर हे लॉजिक असेल तर मला सांगा, मग मला मराठी बोलायला कसं येतं बरं? आता तुम्ही म्हणाल की घरी मराठी भाषा बोलून, बरोबर, पण असे अनेक जण आहेत जे इंग्लिश शाळेमध्ये शिकलेले असून सुद्धा त्यांना इंग्लिश बोलता येत नाही, अजिबात नीट इंग्लिश येत नाही. आणि असे पण आहेत की जे मराठी मीडियम मधून शिकलेले आहेत आणि छान उत्तमपैकी इंग्लिश बोलतात. मंडळी, याचं काय आहे ना, आपण जे आधीपासूनच लोकांना जज करायला लागलेलो आहे खूप जास्त. तुम्हाला पण जर असं इंग्लिश बोलण्यावरून कोणी जज केलंय का बरं कधी? मला जरा कमेंट करून सांगा. तुम्हाला इंग्लिश थोडंसं कमी येतंय किंवा एखादा शब्द आठवला नाहीये, त्यामुळे तुम्हाला असं वाटलंय का की अरे हा समोरचा व्यक्ती आपल्याला हसेल किंवा मला हा व्यक्ती जज करेल, असं कधीही आयुष्यात तुम्हाला वाटलंय का? हो असेल आन्सर तर येस टाईप करा. नाही असे वाटलं तुम्हाला आयुष्यात कधी तर नो असं कमेंट करून मला जरूर सांगा. मला नक्की वाचायला आवडतील तुमच्या कमेंट्स. आता माझंच बघा ना, मी जरी इंग्लिश शिकवत असले तरी जेव्हा मी इतर लोकांशी बोलते तेव्हा मला सुद्धा बऱ्याचदा एखादा शब्द ऐकून असं वाटतं की अरे हा शब्द तर मला माहितीच नव्हता, किंवा अरे हा शब्द यांनी असा उच्चारला आहे, ह्याचं बरोबर प्रोनाउन्सिएशन असं आहे. थोडक्यात काय तर माणूस हा कायम शिक्षणाचे धडे घेतच असतो. मग ते शालेय जीवनातले असो किंवा अजून मोठ्यापणीचे, आपण कायम नवीन नवीन रोज काही ना काहीतरी शिकतच असतो. आणि म्हणून मला पण तुम्हाला सगळ्यांना असं सांगायचं आहे की इंग्लिश शिकायचं जरी असलं तरी समोरचा काय बोलतोय ते ऐकून आपण तसं बोलायला जातो आणि बेसिक क्लिअर नसल्यामुळे आपण खूप वेळा अडखळतो. पण स्वतःची जर इंग्लिश ग्रामर तुमची छान असेल, टेन्सेस ही कन्सेप्ट छान असेल, सगळ्या कन्सेप्ट्स बेसिक तुमचं क्लिअर असेल ना, तर तुम्ही अगदी छानपणे न अडखळता फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकता. बघा, साधा चहा करायला आपल्याला येत असेल तर आपण कुठेही गेलो, म्हणजे जगात अगदी अमेरिकेत तुम्ही गेलात, दुबईत गेलात किंवा कुठेही गेलात तरी चहाची रेसिपी सेम राहणार आहे, तुम्हाला तो बनवता येणार आहे. ठीक आहे, जरी तिथली चहा पावडर वेगळी असेल, दूध वेगळं असेल तरी सुद्धा आपण अगदी आरामात बनवू शकतो की नाही आपली, कारण कन्सेप्ट क्लिअर आहे, रेसिपी आपल्याला माहिती आहे चहा बनवायची. तसंच याच विचाराने मी आजचा हा खास व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला धिस, दीज, दॅट आणि दोज ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की खूप कन्फ्युजन आहे. धिस कधी म्हणायचं, दीज कधी म्हणायचं, दॅट म्हणजे नक्की काय, दोज कधी वापरायचं, गडबड आहे. त्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आणि एक पटकन विनंती करते, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपण खूप सोप्या भाषेतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो, किंवा जर तुम्ही ऑलरेडी माझे व्हिडिओ बघितलेले आहेत पण अजूनही सबस्क्राईबचं बटन दाबलेलं नाही आहे, सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर प्लीज असं करू नका, सबस्क्राईब करा. तुम्हालाही फ्री आहे, तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला देखील पैसे मिळत नाहीत, पण मला काय मिळतं, मला मिळतं खूप सारं मोटिवेशन असेच असंख्य व्हिडिओज करण्याचं. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मंडळी, परवाच काय झालं या कन्सेप्ट रिलेटेड सांगते. मी एका कपड्याच्या दुकानामध्ये गेले होते आणि मग मला काही ड्रेसेस घ्यायचे होते. दुकानामध्ये एंटर करताच, जरा भारीतलं दुकान होतं, जरा वेगळ्या स्टाईलचं दुकान होतं, तर दुकानामध्ये एंटर करताच ना मला एक मस्त रेड कलरचा ड्रेस दिसला आणि मग तो ड्रेस अगदी माझ्या शेजारी होता बरं का, म्हणजे मी त्या ड्रेसला हात लावू शकत होते. मस्त असा एक मॅनिक्विन लावला होता आणि त्या ड्रेसला बघून मी दुकानदाराला म्हटलं, शो मी धिस ड्रेस. काय म्हटलं मी दुकानदाराला, शो मी धिस ड्रेस. आता मी अजून जरा पुढे गेले आणि मग मला खूप सारे ड्रेसेस दिसले, पण ते एका ट्रान्सपरंट काचेच्या कपाटामध्ये होते. ठीक आहे, आत होते, असे कप्पे कप्पे असतात ना, तिकडे ते ड्रेसेस होते आणि मी त्या कपाटाला हात लावू शकत होते बरं का, कारण बऱ्यापैकी माझ्या जवळ होतं ते कपाट. मग अशा वेळेस मी काय म्हटलं, त्या कपाटाला हात लावून मी दुकानदाराला म्हटलं, शो मी दीज ड्रेसेस. काय म्हटलं मी हात लावून त्या ड्रेसेसना, शो मी दीज ड्रेसेस. आता काय झालं, आता मी दुकानाच्या दुसऱ्या बाजूला गेले. ठीक आहे, तिकडे एक सुंदर असा व्हाईट ड्रेस एका हँगरला लावला होता आणि मी त्या ड्रेसपासून बऱ्यापैकी लांब होते, म्हणजे मी हात लावू शकत नव्हते, त्या हँगरपर्यंत माझा हात पोचत नव्हता. मग अशा वेळेस मी त्या दुकानदाराला काय म्हटलं, शो मी
दॅट ड्रेस, शो मी दॅट ड्रेस. आणि तिथून अजून पुढे गेल्यावर मला आता परत खूप सारे मल्टी कलर्ड ड्रेसेस दिसले, पण ते सगळे मस्त व्हरायटीज होती, पण अगेन माझ्यापासून खूपच लांब होते, माझा हात पोचू शकत नव्हता. ओके, आता मी यावेळेस दुकानदाराला काय म्हटलं, त्या ड्रेसेसकडे हात दाखवून मी दुकानदाराला म्हटलं की दादा, शो मी दोज ड्रेसेस, शो मी दोज ड्रेसेस. थोडक्यात काय तर तुम्हाला लक्षात आलं का, जर वस्तू जवळ आहे ओके आणि एक आहे म्हणजे सिंग्युलर आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय म्हणणार आहात, तुम्ही म्हणणार आहात धिस, THIS, धिस म्हणायचं आहे. ठीक आहे, जर वस्तू जवळ आहेत, अनेक वस्तू आहेत आपल्या जवळ आहेत, म्हणजेच काय तर प्लुरल आहेत आणि आपण हात लावू शकतोय, अशा वेळेस तुम्ही काय म्हणणार आहात, दीज. अशा वेळेस दीज चा वापर करायचा आहे, THESE, दीज. तुम्हाला फरक कळला धिस आणि दीज मधला? धिस आपण कधी वापरणार आहात, जेव्हा वस्तू जवळ आहे पण एकवचनी आहे, सिंग्युलर आहे. आणि दीज कधी वापरणार आहात, जेव्हा अनेक वस्तू आपल्या जवळ आहेत, आपण हात लावू शकतो, तेव्हा म्हणणार आहात दीज. ओके, प्लुरल जेव्हा असेल, THESE, दीज आपल्याला म्हणायचं आहे. आता जर वस्तू लांब आहे आणि एकच आहे, म्हणजे सिंग्युलर वस्तू आहे, लांब आहे, हात पोचत नाहीये, लांबून दाखवतोय, तर म्हणणार आहात दॅट. ओके, THAT, दॅट. पण आता खूप साऱ्या वस्तू आहेत, एकच वस्तू नाही, अनेक वस्तू आहेत आणि लांब आहेत, लांबून आपल्याला त्या अनेक वस्तू दाखवायच्या आहेत, अशा वेळी तुम्ही म्हणणार आहात दोज. ओके, THOSE, दोज. कळला तुम्हाला फरक? धिस, दॅट, दीज, दोज. ओके, आता यालाच आपण असं सुद्धा म्हणू शकतो की प्लेस ॲनिमल थिंग जर एक असेल, एकवचनी असेल, सिंग्युलर असेल, तर तुम्ही वापरा धिस किंवा दॅट. आता हेच प्लेस ॲनिमल थिंग म्हणजे एखादं गाव, प्राणी किंवा वस्तू, अनेक वस्तू असतील, अनेक प्राणी असतील, अनेक जागा असतील, ओके, प्लुरल असेल, तर काय म्हणायचं, दीज किंवा दोज. आता याची आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. ठीक आहे, धिस इज अ बॉक्स, म्हणजे हा एक बॉक्स आहे. दॅट इज अ कॅट, तिकडे एक मांजर आहे, दॅट इज अ कॅट. दीज आर फ्लॉवर्स, हे फुलं आहेत सगळे जे माझ्याजवळ दिसत आहेत, ही फुलं आहेत, दीज आर फ्लॉवर्स. दोज आर मंकीज, बघ तिकडे माकडं दिसत आहेत, दोज आर मंकीज. ठीक आहे, दोज आर मंकीज. आता मी आणखीन काही एक्झाम्पल देते. ठीक आहे, आणि मी काही काळ पॉज पण घेते, म्हणजे तुम्हाला समजले की नाही हे मला समजेल. मला उत्तरं पटापट कमेंट करून सांगा. ठीक आहे, आता मला सांगा, इज अ बॉय, काय म्हणणार आहात, माझ्या जवळ आहे, डॅश इज अ बॉय. ओके, आन्सर टाइप करा. ठीक आहे, नेक्स्ट इज डॅश आर पीपल, तिकडे दिसत आहेत मला अनेक लोक, तिकडे दिसत आहेत, काय म्हणणार आहात, डॅश आर पीपल. ओके, थर्ड इज अ डॉग, काय म्हणणार आहात, इकडे माझ्याजवळ कुत्रा आहे, डॅश इज अ डॉग. पटकन पटकन, आय होप तुम्ही उत्तर टाइप करताय. ठीक आहे, ओके, नेक्स्ट इज अ फॅन, काय आहे उत्तर, इथे माझ्या इथे फॅन आहे एक, डॅश इज अ फॅन. तिकडे खूप सारे लहान मुलं आहेत, डॅश आर चिल्ड्रन, डॅश आर चिल्ड्रन. काय म्हणणार आहात, कमेंट करून सांगा. येस, डॅश इज अ बलून, बलून. येस, आणि तिकडे खूप सारे बलून्स आहेत, डॅश आर बलून्स. ओके,
ओके. तर मंडळी, ही कन्सेप्ट जरी साधी वाटत असली ना तरी आपण बोलण्यामध्ये बऱ्याचदा चूक करतो आणि पटपट बोलण्यात तर नक्की हमखास चूकच होऊनच जाते. म्हणून मला वाटलं की तुमच्यासोबत एकदा या गोष्टी क्लिअर होतील, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाल्यामुळे इथून पुढे काय बोलताना तुम्ही चुकणार नाही किंवा अडखळणं जरासं कमी होईल. तुम्हाला नक्की कसा वाटला व्हिडिओ मला सांगा. आणि हो, जर अजूनही माझं ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर जरूर करा. ॲप फ्री आहे डाउनलोड करायला. सगळ्या ज्या लिंक्स आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या नावाचं माझं ॲप आहे, ज्याच्यामध्ये प्री रेकॉर्डेड कोर्सेस आहे, झूम क्लासेस कधी असतात ते आहे, आपल्या फ्रीमध्ये MCQ टेस्ट असतात, आपल्या ॲपमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. त्यामुळे ॲप नक्की डाउनलोड करून बघा. स्टेप बाय स्टेप खरंच तुम्ही सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबाबत तर ॲप नक्कीच तुमच्या कामी येईल. ऑलराईट. आणि जानेवारीपासून, या नवीन वर्षापासून मी आता 2 टाईम व्हिडिओ टाकत असते, ट्यूजडेला आणि फ्रायडेला सकाळी 10 वाजता. त्यामुळे व्हिडिओ न चुकता बघा आणि कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगत जा. मला खूप आवडतं तुमचे कमेंट्स वाचायला. जरी मी सगळ्यांना रिप्लाय करू शकले नाही तरी मी एक हार्ट करत असते, लाईक करत असते किंवा वाचत तर जरूर असते. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.